मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आता आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, पोर्टलवर लॉग इन कसे करायचे आणि अर्जामध्ये कोणकोणती माहिती भरायची, जमीन आणि पशुधनाची माहिती कशी द्यायची आणि अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा स्टेटस कुठे पाहायचा, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही महत्त्वाचा टप्पा चुकू नये याची आपण पूर्ण काळजी घेणार आहोत। सर्वात आधी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी 2.0 या नवीन पोर्टलवर जायचे आहे। या पोर्टलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। पण पोर्टलवर अर्ज करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महासारथी कार्ड काढणे अनिवार्य आहे। जर तुम्ही अजून महा-ID तयार केले नसेल तर तो आधी तयार करून घ्या। महा-ID ऑनलाईन पद्धतीने कसा काढायचा याचा संपूर्ण प्रक्रिया आपण चॅनलवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ती लिंक ओपन करून संपूर्ण प्रक्रिया पहा आणि तुमची महा-ID तयार करून घ्या। महा-ID कार्ड जनरेट झाल्यानंतर आता आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करूया। महाडीबीटी 2.0 पोर्टलला ओपन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर वरच्या बाजूला लॉग इन हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। त्यानंतर नागरिकसाठी लॉग इन असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे। आता तुमच्या समोर लॉग इनचे पेज ओपन होईल। या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय मिळतील। पहिला पर्याय म्हणजे महा-ID नंबरवरून लॉग इन करता येईल आणि दुसरा पर्यायमध्ये आधार नंबर वापरून लॉग इन करता येईल। तुमच्याकडे जो पर्याय उपलब्ध आहे त्यानुसार महा-ID नंबर किंवा आधार नंबर एंटर करून लॉग इन बटनावर क्लिक करा। आता मित्रांनो, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल। मोबाईलवर आलेली OTP या ठिकाणी एंटर करा आणि व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करा। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल। डॅशबोर्डमध्ये तुम्हाला अप्लाय फॉर स्कीम असा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर अप्लाय स्कीम टाईप असा पर्याय दिसेल, त्यावर विविध योजनाच्या आणि सर्व्हिसेसची कॅटेगरी दिसेल। उदाहरणार्थ पेन्शन स्कीम, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम आणि इतर पर्याय दिसू शकतात। यामधून तुम्हाला ॲनिमल हजबंड्री स्कीम फॉर फार्मर हा पर्याय शोधून सिलेक्ट करायचा आहे। हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर योजनेच्या ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल। आता आपण फॉर्ममधील प्रत्येक माहिती एक एक करून भरूया। आता पहिला आहे ॲप्लिकेशन पर्सनल डिटेल। सर्वप्रथम ॲप्लिकेशन पर्सनल डिटेल हा भाग दिसेल। यामध्ये तुमचे नाव आणि नंतर तुमचा आधार नंबर आणि जन्मतारीख यासारखी बेसिक माहिती दिसेल। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल, ती OTP या ठिकाणी एंटर करून व्हेरीफाय OTP वर क्लिक करा। OTP यशस्वीपणे व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाईड झालेला दिसेल। यानंतर पुढील माहिती भरायची आहे। आता दुसरा पॉईंट आहे कास्ट कॅटेगरी। आता कास्ट कॅटेगरी असा पर्याय दिसेल। यामध्ये तुमची जी कास्ट कॅटेगरी आहे ते योग्य पद्धतीने सिलेक्ट करा। यानंतर पुढील ठिकाणी तुमची संबंधित कास्ट सिलेक्ट करायची आहे, जी तुमची जात आहे, कास्ट आहे तुमची, ती सिलेक्ट करा। त्यानंतर मित्रांनो तिसरा पॉईंट आहे फिजिकल डिसेबिलिटी। यानंतर फिजिकल डिसेबिलिटी असा प्रश्न विचारला जाईल। जर तुम्ही दिव्यांग असाल तर येस सिलेक्ट करा, दिव्यांग नसाल तर नो सिलेक्ट करा। आता चौथा आहे फार्मर कॅटेगरी। यानंतर फार्मर हा पर्याय आहे। यामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येता ती योग्य कॅटेगरी सिलेक्ट करा। आता पाचवा पर्याय आहे एज्युकेटेड अनएम्प्लॉयड असा पर्याय दिसेल। जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल तर येस सिलेक्ट करा, जर लागू होत नसेल तर नो सिलेक्ट करा।
आता मित्रांनो 6वा आहे ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स. यानंतर ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स असा पर्याय दिसेल. पशुपालन किंवा संबंधित कामाचे ट्रेनिंग घेतले असेल किंवा या संदर्भात अनुभव असेल तर यस करा, नाहीतर तुम्हाला अनुभव नसेल तर नो सिलेक्ट करू शकता. आता मित्रांनो 7वा आहे फार्मर आय डी. पुढे फार्मर आय डी विचारली जाईल. जर तुम्ही ॲग्रीस्टॉक पोर्टलवरून फार्मर आय डी काढलेले असेल तर तुमचा फार्मर आय डी या ठिकाणी एंटर करा. आता वरील सर्व व्यवस्थित भरल्यानंतर सेव्ह पर्सनल इन्फॉर्मेशन या बटनावर क्लिक करा. तुम्ही भरलेली वैयक्तिक माहिती सेव्ह होईल. आता पुढील स्टेप जाऊया. आता 8वा ऑप्शन प्रेझेंट ॲड्रेस. पुढे प्रेझेंट ॲड्रेस हा भाग येईल. यामध्ये तुमचा कायमचा पत्ताची माहिती भरायची आहे. ज्या पत्त्यावर राहता तो पत्ता इथे टाका. आवश्यकतेनुसार तुमचा तालुका सिलेक्ट करा, जो तुमचा तालुका आहे. त्यानंतर तुमचे गाव सिलेक्ट करा आणि पत्ता संबंधित सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर सेव्ह ॲड्रेस इन्फॉर्मेशन या बटनावर क्लिक करा. तुमचा पत्ता सेव्ह होईल. आता पुढची महत्त्वाची माहिती म्हणजे तुमच्या जमिनीची माहिती मित्रांनो, लँड डिटेल्स. आता लँड डिटेल्स हा भाग ओपन होईल. यामध्ये तुमची शेतीशी संबंधित माहिती भरायची आहे. सर्वप्रथम सर्वे नंबर म्हणजे गट नंबर एंटर करा. तुमच्या 7/12 असतो. जर तुमचा गट नंबर सर्वे नंबर किंवा उपगट नंबर असेल तर तो सुद्धा संबंधित ठिकाणी एंटर करा. यानंतर प्लॉट एरिया विचारला जाईल. तुमच्या प्लॉट किंवा जमिनीचा क्षेत्रफळ जितका आहे तितके क्षेत्रफळ या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर त्या क्षेत्राचा एरिया युनिट योग्य पद्धतीने सिलेक्ट करा. पुढे मेन ऑनर नेम असा पर्याय दिसेल. जमिनीचा मुख्य मालक कोण आहे त्या मालकाचे नाव या ठिकाणी एंटर करा. यानंतर ऑनरशिप हा पर्याय आहे. तुमची जमीन किंवा शेती वैयक्तिक मालकीची आहे की सामायिक मालकीची, त्यानुसार योग्य पर्याय सिलेक्ट करा. जर जमीन सामायिक मालकीची असेल तर संबंधित व्यक्तीचे नावसुद्धा आवश्यकतेनुसार द्यायचे आहे. यानंतर मित्रांनो एरिया ऑफ ऑनरशिप विचारले जाईल. तुमच्या मालकी हक्काखाली असलेले क्षेत्रफळ किती आहे ते या ठिकाणी योग्य पद्धतीने सिलेक्ट करा, एंटर करा. आता जमिनीची संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सेव्ह लँड इन्फॉर्मेशन डिटेल्स या पर्यायावर क्लिक करा. तुमची जमीन संबंधित माहिती सेव्ह होईल. आता पुढील भाग म्हणजे पशुधनाची माहिती. 10वा पॉईंट आहे ॲनिमल डिटेल्स. आता तुमच्या समोर ॲनिमल डिटेल्स हा सेक्शन ओपन होईल. या ठिकाणी तुमच्याकडे असलेल्या पशुधनाची माहिती द्यायची आहे. सर्वप्रथम 12 डिजिट NDLM नंबर विचारला जाऊ शकतो. जर तुमच्याकडे 12 अंकी NDLM नंबर उपलब्ध असेल तर या ठिकाणी एंटर करा. जर NDLM नंबर उपलब्ध नसेल तर संबंधित पर्यायानुसार तो न देताही पुढे जाता येईल. आता मित्रांनो त्यानंतर ॲनिमल काउंट विचारला जाईल. तुमच्याकडे एकूण किती जनावरे आहेत याची संख्या या ठिकाणी द्यायची आहेत. यानंतर मित्रांनो ॲनिमल अवेलेबल असा पर्याय दिसेल. या लिस्टमधून तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे पशुधन उपलब्ध आहे ते योग्य प्रकारे सिलेक्ट करा. सर्व पशुधनाची माहिती भरल्यानंतर सेव्ह ॲनिमल डिटेल्स या पर्यायावर क्लिक करा. माहिती यशस्वीरित्या सेव्ह झाल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली ॲनिमल डिटेल्स अशा प्रकारचा मेसेज दिसून शकते. याचा अर्थ तुमची पशुधनाची माहिती सेव्ह झाली आहे. मित्रांनो आता अर्जाचा स्टेटस कसा पाहायचा. आता तुमचा अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची माहिती आणि त्याचा स्टेटससुद्धा ऑनलाईन पाहता येतो. यासाठी डॅशबोर्डमध्ये माय अप्लाय स्कीम हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर तुम्ही कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज केला आहे आणि त्या अर्जाची सध्या स्थिती काय आहे याची माहिती पाहता येते. म्हणजे अर्ज सबमिट केल्यानंतर याची पुढील प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे ते तुम्ही याच ठिकाणी तपासू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी घर बसल्या ऑनलाईन अर्जाची पूर्ण प्रक्रिया करू शकता. फॉर्म भरताना प्रत्येक काळजीपूर्वक भरा आणि तुमच्या कागदपत्रावरती माहितीही जोडणारीच माहिती पोर्टलवर एंटर करा. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.